शेतकऱ्यांच्या प्रश्नावर युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूर विधान भवनासमोर आंदोलन केले। यावेळी आक्रमक आंदोलकांनी थेट बॅरिकेड्स तोडत विधान भवनावर कूच केली। यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला। एकूणच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आता चांगलीच आक्रमक झाली आहे। युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत आज तीव्र आंदोलन केलं। आमचे प्रतिनिधी अखिलेश शळवे आपल्या सोबत आहेत। अखिलेश, जी दृश्य आपल्या समोर आहेत ती अतिशय भयानक आहेत। पोलिसांनी ज्या पद्धतीने लाठीचार्ज केला, युथ काँग्रेसच्या आंदोलकांची नेमकी भूमिका काय होती आणि का दोन्ही पॅकेज दिलंय ते पुरेसं नाही असं काँग्रेसचं म्हणणं होतं आणि त्या संबंधाने मोर्चा काढला होता। एकूण जर का पहिल्यापासून आपण या पुढे मोर्चाकडे बघितलं तर काँग्रेसचं नियोजन पूर्णपणे दिसला होता आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या मनाने हा मोर्चाचा मार्ग बदलला। खरंच विधानभवनाच्या अधिवेशनाच्या काळात फक्त एक मोर्चा करण्याचा एक मार्ग दिला जातो आणि त्या मार्गाचं पालन करावं असा निकष असतात, असे नियम आहेत। पण तसं न करता यशवंत स्टेडियम समोरून हा मोर्चा निघणार होता, पण हा त्यांनी मोर्चाचा मार्ग बदलून कस्तुरचंद पार्क समोरून हा मोर्चा काढला आणि पहिलं बॅरिकेड तोडून दुसऱ्या बॅरिकेड जे अगदी विधानभवनाच्या जेमतेम 100 फुटावर बॅरिकेड आहे ते बॅरिकेड तोडून ते आज पुढे जायचा प्रयत्न करत होते आणि पुढे नका गेले असते तर विधानभवनात अधिवेशन सुरू आहे, मोठा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता। अशावेळी पोलिसांनी लाठी हल्ला केला। 3 ते 4 युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झाले असं एकूण प्राथमिक चित्र आहे। सुमारे 500च्या आसपास कार्यकर्ते या मोठ्या सहभागी झाले होते। आता त्यांचा इथे ठिय्या आंदोलन सुरू आहे, बसल्याची नारेबाजी करतायत, पण एकूण सर्व प्रश्न या सर्व भूमिकेमध्ये एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा देखील आहे की या पूर्ण घटनाक्रमाची माहिती पोलिसांना नव्हती का? ज्या प्रकारे काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेड तोडलं, आक्रमक व्हायचा प्रयत्न केला आणि विधानभवनाकडे कूच केला, हा पूर्ण प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे पोलिसांचं कुठेतरी इंटेलिजन्स फेल्युअर देखील एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे एकीकडे काँग्रेस आक्रमक होत असताना, शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरत असताना एकूण या विधानभवनात सुरक्षेचा प्रश्न या पूर्ण प्रसंगामुळे ऐरणीवर आलाय। नक्कीच सुरक्षेचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर दिलेला मार्ग वेगळा होता आणि शेवटच्या क्षणी मार्ग बदलून ऐन सुरक्षा यंत्रणेलाच आव्हान देण्या इतपत मजल गेली आणि म्हणूनच पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असं स्पष्टीकरण येते। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। अखिलेश शळवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते। दरम्यान या झालेल्या एकूणच प्रकारावर युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकूया। यांनी विचार करून यांनी षडयंत्र रचलं होतं आणि युवक काँग्रेसच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा दिशाभूल केली होती। यांचं मॉरल कुठेतरी डाऊन झालं पाहिजे, हे मागे हटले पाहिजे, त्यासाठी म्हणून यांना काय म्हणते आज इथं लाठीचार्ज केलेला आहे। पण युवक काँग्रेसचा कुठलाच कार्यकर्ता हा इथून मागे हटणार नाही, पाय उतार करणार नाही। जोपर्यंत मुख्यमंत्री येईल नाही तोपर्यंत इथून युवक काँग्रेसचा कुठलाच कार्यकर्ता हा हटणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।